दररोजच्या जेवणामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे आंब्याचं लोणचं. तुम्हा सर्वांचं तर बनवून झालेलं असेल, पण माझा कदाचित थोडासा लेट झालेला आहे. चला तर मग आपण आपल्या नवीन रेसिपीला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे आंब्याचं लोणचं. ते फक्त उन्हाळ्यात आणि एकदाच बनवलं जाते. चला तर मग आता या ठिकाणी आपण आंबे घेतलेले आहेत आणि आंबे घेतल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर लगेच त्याच्या छोटे छोटे फोडी करून घेतलेल्या आहेत. आंब्याच्या फोडी बनवून झालेल्या आहेत. त्यानंतर त्यातील कोळी काढून स्वच्छ धुवून सुकत घातलेले आहेत आणि सुकून झाल्याच्या नंतर लगेचच आपण लोणचं बनवण्यासाठी एवढं सारं साहित्य घेतलेलं आहे. या साहित्यामध्ये आपण लसूण घेतलेले आहेत, लवंग घेतलेले, हळद, मीठ, मेथी आणि मोहरीची डाळ, एवढं सारं साहित्य आपण यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्यानंतर लगेचच एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे लोणचा मसाला. मसाल्याचं एक पॉकेट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एवढी सारी मसाले. आणि त्यानंतर लगेच आपल्या फोडी पण बनवून रेडी झालेल्या होत्या. त्यानंतर लगेचच आपण जो मसाला घेतलेला आहे त्यामध्ये मेथी, दाणे, मिरे, लवंगा, हे ज्या 3 गोष्टी आहेत त्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे ह्या 3 पदार्थ आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आणि फ्राय करून झाल्याच्या लगेचच लोणच्याचा मसाल्याचं पॅकेट पण आपण खोलून घेतलेलं आहे. मीठ, हळद आणि लोणच्याचा मसाला एका ताटामध्ये काढलेला आहे. आणि त्यानंतर लगेच मिरे, लवंग आणि लसूण हे थोडं जाडसर प्रमाणात मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आपला आता लोणचाचा मसाला बनवून तयार झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी वर्षा आंटीची रेसिपी आहे ही लोणच्याची, त्यामुळे त्याच जसं सांगत आहेत त्याच प्रकारे मी हे बनवत आहे. तर मग ह्या ठिकाणी पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हेच लोणचं बनवायचं आहे. त्यामुळे मग पूर्ण मसाले व्यवस्थित असे या ठिकाणी मी मिक्स करत आहे, जेणेकरून सर्व मसाला व्यवस्थित चव लागेल. त्यामुळं मग आपण ज्या आंब्याच्या फोडी बनवल्या होत्या त्या आपल्याला मसाल्यामध्ये थोड्या थोड्या करून मिक्स करायच्या आहेत. आणि मिक्स करून मी हा जो स्टीलचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे. कारण की कोणी काचेचं भांडं घेतं, कोणी माठ घेतं. माठामध्ये आणि काचेच्या भांड्यामध्ये पण लोणचं लवकर खराब होत नाही. पण माझ्याकडं काचेची भरणी खूप छोटी असल्यामुळं मग मी या ठिकाणी लोणचं भरपूर असल्यामुळे स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. आणि पूर्ण लोणचं आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला या डब्यामध्ये टाकायचं आहे. आणि जेणेकरून आपल्या पूर्ण लोणच्याच्या फोडींना मसालाही लागेल आणि लोणचंलाही नंतर खूप छान अशी टेस्ट येईल. तर या ठिकाणी आपण ह्या डब्यामध्ये लोणचं आपलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दुसरं एक लोणचं बनवायचं आहे, ते म्हणजे आपल्याला मुलांसाठी फिक्कं लोणचं बनवायचं होतं. त्यामधीलच थोड्याशा आंब्याच्या फोडी बाजूला घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर थोडासा मसालाही आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि थोडा मसाला पूर्ण थोडं चटणी फक्त कमी प्रमाणामध्ये. आणि हेच लोणचं आपण मुलांना पण देऊ शकतो. त्यामुळं मग ह्या ठिकाणी मुलांसाठी थोडासा मसाला वापरून या ठिकाणी मी फिक्कं लोणचं बनवलेलं आहे. आणि तेही लगेचच बनवून झालं. ते बनवलं, तेही डब्यामध्ये काढून घेतलं. आणि ते डब्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर लगेच आपला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे या मसाल्यामध्ये तेल सोडायचं राहिलं होतं. शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तेल सोडणे. त्यानंतर लगेचच एक कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम केलं आणि गरम करून लगेचच तेल थंडही करायला ठेवलं. एका ताटामध्ये तेल थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवलं. आणि पूर्ण तेल आपलं थंड करून झाल्याच्या नंतर आपल्याला लोणचंमध्ये सोडायचं आहे. त्यानंतर हा तेल बघा तुम्ही थंड झालेला आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर आपण दोन्ही लोणचंमध्ये थोड्या प्रमाणामध्ये तेल मिक्स केलेलं आहे. आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपलं टेस्टी लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला लोणचंची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.